सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. ज्ञानाची ज्योत पेटवी, अंधार सारे दूर करी. गुरु म्हणजे दीपस्तंभ, जीवनाला दिशा देई खरी. कष्टातून घडले व्यक्तिमत्व, सेवेतून मिळवली शान. अशा गुरूंना वंदन करूया, ज्यांनी उजळला विद्यार्थ्यांचा मान. गुरु हा शब्दच आपल्या आयुष्याला दिशा देणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि माणसाला माणूस बनवणारा असतो. गुरु आपल्या आयुष्याचा खरा मार्गदर्शक आणि शिल्पकार असतो. हे काही खोटं नाही, तर हेच जीवनाचं सत्य आहे. आज आपण अशाच एका प्रेरणादायी, आदर्श आणि कर्तृत्ववान गुरुवर्यांचा परिचय करून घेणार आहोत. ते म्हणजे श्री अमोल तुकाराम गायकवाड. अध्यापन क्षेत्रातील एक सर्वांना हवेसे वाटणारे, अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. दिनांक 31 जुलै 1989 रोजी सांगोल्यासारखा दुष्काळी भागात त्यांचा जन्म झाला. वडील तुकाराम नारायण गायकवाड हे एक सर्वसामान्य शेतकरी. अशा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अध्यापन क्षेत्राला बळकट करून नवी पिढी आदर्शमय घडवणारे एक आदराचे व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत. अमोल सरांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मेडशिंगे, तालुका सांगोला इथं पूर्ण केले. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या आवडीप्रमाणे अध्ययन क्षेत्राची वाट निवडली. सन 2009 मध्ये गीता बनकर कॉलेजमधून D.Ed पूर्ण केलं. यानंतर त्यांनी कला शाखेची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण MA बहुमानानं पूर्ण केले. तसेच B.Ed पदवी ही त्यांनी संपादन केली. शिक्षणाच्या या प्रवासात शिक्षक होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते यशस्वीपणे पूर्णही केले. तसेच B.Ed पदवी ही त्यांनी संपादन केली. शिक्षणाच्या या प्रवासात शिक्षक होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते यशस्वी पूर्ण केले. सन 2010 मध्ये त्यांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली. प्राथमिक शिक्षक म्हणून शेगाव येथील भोसले वस्तीवर त्यांच्या अध्यापन प्रवासाची सुरुवात झाली. सुमारे 13 वर्ष त्यांनी या ठिकाणी नम्र सेवा बजावत आदर्श विद्यार्थ्यांची पिढी घडवली. केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम यांसारख्या आरोग्यदायी सवयींची शिकवण दिली. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त वड आणि पिंपळाच्या झाडाची लागवड करण्याचा सुंदर पर्यावरणपूरक परिपाठ त्यांनी सुरू केला आणि त्या झाडांचे संगोपनही करून घेतले. यानंतर त्यांची नियुक्ती लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. शेगाव येथून निरोप घेताना ग्रामस्थ आणि विद्यार्थी अक्षरशः भावुक झाले. हीच त्यांच्या कार्याची खरी पावती. अध्यापन क्षेत्राबरोबरच समाजकार्यातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. माझ्या परिसरात सेवा या अभियानाअंतर्गत त्यांनी वाढदिवसानिमित्त 4 वर्षात 800हून अधिक वड व पिंपळाची झाडे लावून त्यांचं संगोपन केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि मेडिटेशन यांचा प्रसार निस्वार्थ भावनेनं केला. कोणाची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून फायनान्शियल हिस्ट्रीचे कार्यही त्यांनी केले. समाजातील प्रत्येक घटक निरोगी राहावा यासाठी गेली 3 वर्ष ते विनाशुल्क ऑनलाईन योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया व मेडिटेशन क्लासेस घेत आहेत आणि शेकडो लोकांना तंदुरुस्त ठेवत आहेत. तसेच कृष्णामाई क्रेडिट अर्बन सोसायटीचे तज्ज्ञ संचालक म्हणून गेली 5 वर्ष कार्यरत राहून त्यांनी बेरोजगारांना अर्थसहाय्य करून त्यांना स्वावलंबी बनवण्यात मोठं योगदान दिले. अशा या ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या आणि हजारो जीवनांना स्पर्श करणाऱ्या आमच्या लाडक्या गुरुवर्यांचा आज जन्मदिन. त्यांच्या कार्याला सलाम, त्यांच्या विचारांना मानाचा मुजरा. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्या प्रेरणांनी उजळत राहो. त्यांचे कार्य असेच समाजाला दिशा देत राहो आणि त्यांच्या ज्ञानाची ज्योत सदैव प्रज्वलित राहो. गुरुवर्य अमोल तुकाराम गायकवाड यांना वाढदिवसाच्या लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून लाख शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.